रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे 19 मार्च, गुढीपाडवा आणि वार गुरुवार आलेला आहे. तर तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या गुरुवार आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचे आहे. तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. मात्र बघा, आपल्याला गुढी ही जी आहे ती 7 नंतर सकाळी उभारायची आहे आणि 9 वाजेच्या आत उभारायची आहे. कारण 7 वाजेपर्यंत तर अमावस्याच असणार आहे आज दिवसभर आणि उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत. त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे बघा. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला जी काही साफसफाई करायची ती करून घ्या. अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवांची विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून देवघराला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. देवघरातील जो तुमचा नेहमीचा कुलदेवतेचा कलश असतो तो पुन्हा तुम्हाला नवीन भरायचा आहे. नसेल तर मंगल कलश स्थापना कशी करावी हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चैत्र महिन्याची सुरुवात आणि चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. तर या दिवशी आपल्या कुलदेवतेच्या नावाचा मंगल कलश हा आपल्याला भरायचा असतो. त्याचबरोबर अशी छानपैकी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरातील माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि केशरची काडी तुम्हाला टाकायची आहे. असाच दिवा तुम्ही म्हणजे पंक्तीमध्ये लावू शकता. अशीच ही पंक्ती तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू शकता. याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सतत निवास करेल. दिवा तसाच ठेवायचा नाही, थोडेसे तांदूळ घ्यायचे प्लेटमध्ये त्यावरती ठेवायचा. हे झालं. त्यानंतर आपल्याला तुळशीला सुद्धा जल अर्पण करून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर अन्नपूर्णा मातेला विसरायचं नाही. अन्नपूर्णा मातेला म्हणजेच किचन ओट्यावरती तुम्हाला एक छान स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर बघा, अन्नपूर्णा मातेला तुम्हाला या दिवशी धने अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्या उंबऱ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करतच असतो. तर बघा, आपल्याला हळद भिजवायची आहे. त्यामध्ये तुम्ही गंगाजल त्याचबरोबर गुलाबजल टाकून ते हळद भिजवून त्यावरती उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करू शकता. त्यानंतर थोडंसं कुंकू घ्या, त्यामध्ये पाणी मिक्स करून उंबऱ्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला 2 स्वस्तिक काढायचे आहेत. एक एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मध्ये 4 टिंब साईडने 2 उभ्या रेषा आवर्जून द्यायच्या आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. स्वस्तिक आपल्या दारावरती असेल तर नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम निवास करते. त्याचबरोबर उंबऱ्याच्या मधोमध आपल्याला 5 कुंकवाची बोटं देखील ओढायची आहेत, जसे आपण कलशावरती ओढतो त्याच पद्धतीने. त्याचबरोबर आपल्याला उंबऱ्यावर दोन्ही साईडने फुलं ठेवायची आहेत. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे. त्यानंतर बघा, आवर्जून आपल्या दाराला आंब्याचं, त्या झेंडूचं आणि कडुलिंबाच्या पानांचं एकत्रित करून तोरण देखील बांधायचं आहे. तुम्ही आर्टिफिशियल आवर्जून बांधायचं असेल, मात्र ज्यामुळे नकारात्मकता दूर होते, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते, असं तोरण म्हणजे आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं आणि झेंडूची फुलं. झालं. त्यानंतर तुम्हाला परत एक मातीची पंटी घ्यायची आहे. एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती एक मातीची पंती ठेवायची. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे. 99% गाईचं तूप घालण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडे गाईचं तूप नाहीच आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तेल टाकू शकता, पण मी सांगेन तुम्ही तूपच टाका. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पुढची गोष्ट अशी की या दिवशी तुम्ही तूप देखील खरेदी करू शकता. थोडंसं का होईना शुद्ध गाईचं तूप तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे. आता हा जो दिवा आहे तो तुम्हाला उंबऱ्याच्या घरातून बाहेर जाताना डावा हात, बाहेरून घरात येताना उजवा हात, अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 2 तांब्याचे कलश घ्या किंवा मग पितळेचे घ्या, तुमच्याकडे जे असतील ते घ्या. त्यामध्ये शुद्ध जल म्हणजे स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाका, एक एक झेंडूचं फूल टाका आणि हे 2 कलश जे आहेत हे तुम्हाला तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर
एक डाव्या साईडने आणि एक उजव्या साईडने अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, जागा नाही आहे किंवा लोक बघतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आतल्या साईडने ठेवले तरी चालेल, मात्र जास्तीत जास्त प्रयत्न बाहेरच्या साईडने ठेवण्याचा करा. पुढची गोष्ट अशी की बघा, आता हे जे कोणी 2 कलश ठेवले आहेत तर ह्या कलशातलं जे पाणी आहे ते संध्याकाळी आपण जेव्हा गुढी उतरव तेव्हा ते पाणी तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकायचं आहे. आता तुम्हाला एक प्रभावशाली मंत्र सांगते, जो तुम्ही स्वस्तिक जे आपण उंबऱ्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढलेले आहेत ना, त्याच्या खाली लिहायचा आहे श्री विष्णवे नमः. हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते. त्या माझं बोललेलं कळालं नसेल तर मी तुम्हाला हा मंत्र स्क्रीनवर देते. श्री विष्णवे नमः हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे, त्याच पद्धतीने लिहायचा आहे जसा मी स्क्रीनवर दिलाय. हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. मी नेहमी सांगत असते, पतीची सेवा केली की पत्नी ही खुश होते. त्यामुळे माता लक्ष्मी जर तुमच्यावर प्रसन्न राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला भगवान विष्णूंची पूजाही करणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे असा हा मंत्र देखील तुम्हाला लिहायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ते एखाद्या कपड्याने पुसून घेऊ शकता. आता बघा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी याचा काही मी सेपरेट करत नाही, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. अन्नपूर्णा माता तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हाताने मुठभर धने त्या अन्नपूर्णाच्या डोक्यावरून तुम्हाला टाकायचे आहेत. तुम्ही पोटापर्यंत, गळ्यापर्यंत येतील किंवा मग तुम्हाला 2च मूठ टाकायचे असले तरी चालेल. आता बघा, हे धने जे आहेत हे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता येऊ देणार नाहीत. हे असे धने तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते जे धने आहेत त्यातले 2-2 धने आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकता आणि नंतरचे जे बाकीचे धने आहेत त्याची एक पोटली बांधून तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये किंवा तुमच्या गल्ल्याच्या जागेवर देखील तुम्ही ठेवू शकता. माता अन्नपूर्णेची पूजा करायला पाडव्याच्या दिवशी विसरायचं नाही. किचन ओट्यावरती देखील हळदीने कुंकवाने स्वस्तिक काढायचं, त्याची गॅस शेगडीची पूजा करायची. घरामध्ये कुठलीही नवीन वस्तू म्हणजे सोनं चांदी खरेदी करणं झालं नाही तरी चालेल, मात्र शुद्ध गाईचं तूप तुम्ही खरेदी करा किंवा थोडेसे धने खरेदी करा. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र देखील खरेदी करू शकता. कमलगट्ट्याचे मणी म्हणजे कमळाचे बीज जे असतात ते तुम्ही खरेदी करू शकता, माळ खरेदी करू शकता. त्यानंतर कवड्या, ज्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत कवड्या स्थापन केलेल्या नाही आहेत त्या कवड्या आणून त्या स्थापन करू शकतात. असे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सोनं खरेदी आपण करू शकत नाही, मात्र ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर एखादं धान्य, जसं मी तुम्हाला सांगितलं धणे, त्याचबरोबर एखादी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ ही देखील तुम्ही खरेदी करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक